जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आरोपींची धिंड काढणे या विषयावर मी खूप आधी लिहिलंय. बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्याच्यावर एक लेख लिहिला. त्यामध्ये मी या धिंड काढण्याच्या संस्कृतीचा विरोध केला. त्याला तशी कारणं त्याच्या सबबी सुद्धा दिल्या. तेव्हा बऱ्याच लोकांनी धिंड काढलीच पाहिजे गुन्हेगारांची अशा आशयाच्या कमेंट केल्या होत्या, प्रतिक्रिया दिल्या. काहींनी प्रत्यक्ष मला भेटून सुद्धा धिंड काढण्याचं महत्त्व आणि महात्म्य मला ते सांगत होते. तर त्या लेखामध्ये मी जी मतं मांडली होती, मी आजही त्या मतांवर ठाम आहे, की धिंड काढणे हे सोल्युशन असू शकत नाही. पण सोबतच जसं मी म्हटलं, की नाण्याची दुसरी बाजू असते. पोलीस धिंड का काढतात हा विषय सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे. याच्या मागची कारणं सुद्धा आपण शोधली पाहिजे. आज कोपर्डीच्या गुन्हेगारांना कारागृहामध्ये त्यांना ज्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे तिथे शालेय साहित्य पुरवून त्यांना शिक्षणाची व्यवस्था न्यायालयाने करून दिलेली आहे. आणि कुठे जमानत देताना सुद्धा न्यायालयाची टिप्पणी तुम्ही बघा. एव्हरी प्रिस्ट ॲज अ पास्ट अँड सिनर ॲज अ फ्युचर म्हणत ते सत्कार केल्यासारखं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जामीन देतात. अलीकडची एक घटना, की जामिनावर सुटलेल्या एका व्यक्तीने 6 जणांची निर्घृण हत्या केली आणि तो बलात्काराचा आरोपी होता आणि त्याने सर्वात आधी आरोप करणाऱ्या मुलीला आणि तिच्या वडिलांना संपवलं. अशा पद्धतीची आपली न्यायव्यवस्था आहे. निर्भया कांडमध्ये असलेल्या जुवेनाईल आरोपीला, अल्पवयीन आरोपीला त्या शिलाई मशीन देऊन त्याला सोडण्यात आलं. अशा पद्धतीचे निर्णय येताना जेव्हा आपल्याला दिसतात आणि 5 महिन्यात, 6 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात, कधी-कधी टेबल जामिनीवर आतमध्ये गेला आणि बाहेर आला. अशा प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हेगार बाहेर पडतात, तेव्हा त्यांचा जो कॉन्फिडन्स वाढलेला असतो. वारंवार त्यांच्या गुन्ह्याच्या ज्या तक्रारी केलेल्या असतात. आणि काल परवा बघा तुम्ही नाशिकमधली घटना आहे, की एक गुन्हेगार कॉल रेकॉर्डिंग त्याची व्हायरल होतीये, भूषण गोसावी, की मला कोणी हात लावू शकत नाही, मला पकडून दाखवा वगैरे. आणि पोलीस त्याचं चॅलेंज स्वीकारतात आणि त्याला पकडतात. तर इथपर्यंतची गुन्हेगारांची मजल गेलेली आहे. आणि गेल्या 6 महिन्यातल्या, 7 महिन्यातल्या तुम्ही महाराष्ट्रभर घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना बघा. कोयता गँग, कोयत्याने हल्ला, दुकान फोडलं, पार्किंगवरून वाद, रोड रेज, कुटुंबाला मारहाण, पाठलाग करून मारहाण, या अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये एवढी भयंकर वाढ झालेली आहे. आणि त्या गुन्हेगारांचं मनोधैर्य ज्या व्यवस्थेमुळे वाढतंय, त्या व्यवस्थेला आपण न्याय व्यवस्था म्हणतो. पोलिसांनी कशाही पद्धतीने, एक तर पोलिसांना हेडॅक नको असतो. वारंवार होणाऱ्या ज्या गुन्हेगारीच्या घटना आहेत त्याच्यामुळे पोलिसांच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. त्यांच्या अकाउंटेबिलिटीवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. आणि ते व्हायलाच हवेत, कारण की ते आपल्याला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आहेत. मग पोलिसांनी कशाही पद्धतीने चार्जशीट बनवली, काही बनवली, न्यायालय तिथे गुन्हेगारांची अपीजमेंट करायला बसलंय का? त्याचं कारण मला माहिती नाहीत, नेमकी त्याची काय कारणं आहेत. सोबतच समाजाची परिस्थिती अशी झालेली आहे, की समाजातही गुन्हेगारी का वाढती आहे? वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण लक्षात घेता त्याला कारणं अशी असतात, की समाज प्रतिक्रिया करत नाही, प्रतिक्रिया देत नाही, प्रतिकार करत नाही. तो प्रतिकार का करत नाही? कारण की इथे चित्रपट चाललेला नाहीये. मी बघितलं कोकणामध्ये एका घरात एका म्हातारीच्या म्हणजे गेट तोडून एक व्यक्ती आतमध्ये घुसला तलवार काढून आणि त्याने गाडी फोडून टाकली. ती मुलगी रडतीये, ती म्हातारी पुढे गेली, त्या म्हातारीवर त्याने तलवार उगारली, प्रसंगी मारली सुद्धा असती. किंवा कित्येक ठिकाणी गुन्हेगार घरात घुसून मारतात किंवा हे जे बाहेरगावची शिकणारी मुलं असतात त्यांना मारहाण करतात. परवा सुद्धा एक अशा पद्धतीचं मी हे बघितलं, चलचित्र बघितलं, की ज्यामध्ये बाहेर अशी महाविद्यालयीन पोरं होती. त्यांना पकडून गुन्हेगार, तिथले गुंड प्रवृत्तीचे पोरं त्यांना काठीने मारहाण करतायत, कुत्र्यासारखं मारहाण करतायत. आणि सोबत ते शूट सुद्धा करतात. हे करत असताना शूट का करतात? कारण की धाक नाहीये कायद्याचा. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये ट्रेसपासिंग हा खूप मोठा गुन्हा आहे. तुम्ही समोरच्याच्या हद्दीत जाऊ शकत नाही. त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही एंटर करू शकत नाही. त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर का त्याला तुम्ही गोळी घातली, तर तिथले कायदे फार वेगळ्या पद्धतीने ॲक्ट करतात.
फार वेगळ्या पद्धतीने ते, म्हणजे आता जर का हे प्रकरण जर का अमेरिकेसारख्या देशात घडलं असतं, जसं की मध्यंतरी 3 ब्लॅक लोकांना एका 85 वर्षाच्या म्हातारीने, व्हाईट म्हातारीने गोळ्या घातल्या. त्याच्यावर त्याच्या आईची प्रतिक्रिया सुद्धा खूप गाजली, की "व्हाय डिड यू शूट देम? दे जस्ट वॉन्टेड टू रॉब यू." त्यांना फक्त तुला लुटायचं होतं, त्यांना गोळ्या का घातल्या? अशा पद्धतीने ती म्हणतीये. फक्त लुटायचं होतं. अशा पद्धतीने ती सिम्पथी गेन करायचा प्रयत्न करत करत आहे. पण 85 वर्षाच्या म्हातारीने 3 घरफोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना गोळ्या घातल्या, तरुणांना गोळ्या घातल्या. आपल्या देशामध्ये एक तर गन लॉ नाहीये आणि लोकांना समजा गाडीत बसलेलं असताना सुद्धा समोरचा गाडीचे काचा फोडतोय, तरी हा काही करत नाही, हा शांततेने बसला, हा त्याच्या अंगावर गाडी चढवत नाही. तेव्हा लोकं तो व्हिडिओ बघून कमेंटमध्ये रिएक्ट करतात, की गाडी त्याच्या अंगावर चढवायची होती. ज्या लोकांचा असा गैरसमज आहे, की बाबा तुम्ही स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी जर का कायदा हातात घेतला, तर तुम्हाला कोर्ट, पोलीस काही करत नाही. त्यांनी चित्रपट कमी बघा आणि पुस्तकी ज्ञानातून बाहेर या. मी स्वतः फार म्हणजे वर्षापूर्वीचा विषय आहे, वर्षांपूर्वी मी स्वतः ₹3,500 भरलेले आहेत सेल्फ डिफेन्समध्ये. घरावर येऊन माझ्या वडिलांवर चाल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा हात मोडला होता मी. तर मला ते केस मिटवण्यासाठी, कॉम्प्रोमाईज करण्यासाठी मला पूर्ण खर्च ₹3,500 आला होता. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पोलिस स्टेशनला जाता आणि तुम्ही म्हणता आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये हे केलं. "ए बाबा, तू आम्हाला शिकवतो का सेल्फ डिफेन्स? एवढा मोठा झाला का तू?" ते तिथं चालत नाही ते. ह्या गोष्टी जे असतात ना, जे खूप म्हणतात, की चांगला वकील पाहिजे वगैरे, वगैरे. तुम्ही न्यायाधीशासमोर बोला. न्यायाधीशासमोर तर बोलूच शकत नाही तुम्ही. जॉनी डेप आणि अँबर हर्डचा तुम्ही जर का खटला बघितला असेल, त्यामध्ये जॉनी डेपचा जो ॲटिट्यूड आहे न्यायालयातला किंवा तुम्ही तिथल्या सगळ्या हिअरिंग बघा आणि आपल्या देशातले हिअरिंग बघा. त्यामध्ये तिथे त्या ॲटिट्यूडमध्ये जर का जॉनी डेप आपल्या न्यायालयात बसला असता, तर न्यायाधीशांनी पहिले त्याला बाहेर हाकललं असतं. तिथे आपल्या देशामध्ये आजही आपण कुठल्या प्रणालीत जगतो मला समजत नाही. वकील आणि न्यायाधीशांचे वाद फक्त इगोवरून होत आहेत. आजही आपल्याकडे. असा उभा राहा, तसं हे कर, माझ्याशी असा कसा बोलू शकतो, मला असं कसं म्हणू शकते, माय लॉर्ड, हर हायनेस, हिज हायनेस, इथंच आपण अजून अडकून पडलेलो आहोत. तर याचा जर का सारासार विचार केला, तुम्ही जर का न्यायालयामध्ये जर का असा प्रयत्न केला, की फेक दीजिए कानून की किताबें नसन तसं, तुम्ही तिथं काही पिक्चरसारखं ॲक्ट नाही करू शकत. चेहरा आवडला नाही म्हणून जामीन नामंजूर होतो तुमचा. हे काही साधा विषय नसतो. तिथे तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही, की मी सेल्फ डिफेन्समध्ये केलं वगैरे, वगैरे. हे तुला इकडे सांगतो म्हणते सेल्फ डिफेन्स कसा असतो तो. तर ते ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लोकं सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडू नये. त्याला नसत्या भानगडीत पडायचं नाहीये. आपल्या देशामध्ये पॉलिटिशियनचं खूप जास्त इन्फ्लुअन्स आहे. लोकांच्या फाटक्यात पाय घालण्याची सवय आहे. दुसऱ्याच्या भानगडीत पडण्याची सवय आहे. आता त्या इगतपुरीला जी घटना घडली त्या डॅमवर, की त्या कुटुंबाच्या पाठीमागे जे लागलेत, हावली डॅमवरची घटना. त्या घटनेचं सुद्धा समर्थन करायला कित्येक लोकं, फार हिंदुत्ववादी सुद्धा पुढे आलेत, की नाही त्या कुटुंबाची चूक होती. अरे चूक होती, तो हिस्ट्री शीटर आहे. त्याचे वकील सांगतात तो हिस्ट्री शीटर आहे, तो कुटुंब प्रमुख आणि त्याच्यावर आधी गुन्हे. ठीक आहे, तो गुन्हेगार आहे, तो कोकेनची स्मगलिंग करतो, तो काय ह्युमन ट्रॅफिकिंग करतो, तो फार मोठा गुन्हेगार आहे, दाऊदचा राईट हँड आहे. सगळं आहे. तर काय त्याच्या कुटुंबाला तुम्ही मारहाण करणार का पाठलाग करून? हे काय एक्सक्यूज आहे? अशा पद्धतीनं कोण आर्ग्युमेंट करतं, की तो हिस्ट्री शीटर आहे. मग जागेवर स्पॉटवर त्याला 2-4 मारलेत तुम्ही आणि तो हिस्ट्री शीटर आहे, तर त्याला पकडून काय तुम्ही पोलिसांपुढे हजर केलंय का? तुम्ही पोलिसांना तिथे पाचारण केलंय का? तुम्ही काय तिथे पाठलाग करून काय पोलिसांना बोलावलं होतं का, की आम्ही याला पकडून धरतो, तुम्ही तिकडून या म्हणून त्याला पकडायला? फार हिंदुत्ववादी सुद्धा नाही, नाही त्या कुटुंबाची चूक होती का? ती मग 30 किलोमीटर पाठलाग करता का तुम्ही, चूक होती कुटुंबाची तर? अशा पद्धतीने गुन्हेगारांचं जे ताकदीनं समर्थन होतंय समाजाकडून, कधी न्यायव्यवस्थेकडून, कधी प्रशासनाकडून, या सगळ्या गोष्टींना कंटाळून पोलिसांनी काय केलंय, की बाबा त्यांचा हेडेक कमी करण्यासाठी ते काय करतात, की गुन्हेगारांना जागीच चोपतात. त्यांची समाजातली दहशत कमी व्हावी म्हणून त्यांना तिथे मारहाण करतात. तिथे त्यांची धिंड काढतात कारण की त्या एरियामध्ये दहशत माजून त्यांना हिरो बनायचं असतं. वास्तविक पाहता आता त्याला सुद्धा त्यांनी अडॅप्ट करून घेतलंय स्वतःला. त्याला सुद्धा त्यांनी अनुकूल करून घेतलंय स्वतःला. आणि त्याच्यात ते मोठेपणा समजायला लागलेत गुन्हेगार, तो भाग वेगळा. पण त्याच्यामुळे काय होतंय, की निदान पोलिसांचं अस्तित्व राहतं, अस्तित्व जाणवतं. जसं मी सांगितलं, की माझे मुद्दे आजही ठाम आहेत, की बाबा न्यायव्यवस्था बळकट झाली पाहिजे, न्यायव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. हा खूप तात्पुरता इलाज आहे. पण पोलीस त्याला काय करतील? पोलिसांचं काम करत आहेत. पोलिसांचं अस्तित्व दाखवून देत आहेत, की आम्हीही इथे आहोत. आणि असं असताना जर का मानव अधिकार आयोग कुठल्या रहमान शेखला, सुलेमान शेखला तिथे पोलिसांनी त्याची धिंड काढली, त्याला बोनटवर बसवलं, त्याला मारहाण केली म्हणून त्यांना नोटीस पाठवतो 12 अधिकाऱ्यांना.
12 पोलिसांना म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जर का तिथे नोटीस पाठवल्या जात असेल मानव अधिकार आयोगाकडून आणि स्वतःहून जर काही नोटीस जात असेल तर ही चिंताजनक बाब आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इतक्या भयंकर घटना घडलेल्या आहेत. आज जर का मानव अधिकार आयोग जर का खरोखर मानव अधिकार आयोग आहे, मानव धिक्कार आयोग नाहीये, तर त्याने इतर गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालण्याची खूप आवश्यकता आहे, जिथे पोलीस प्रशासन सुद्धा काही करू शकत नाही. काल परवा त्या बामू युनिव्हर्सिटीचा विषय, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तिथे काही छपरी पोरं त्या गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. आणि तिथे बाबा तुम्ही कपलला कसं काय आतमध्ये जाऊ देता म्हणून दुसऱ्या दिवशी ते काठ्या घेऊन तिथं मॉरल पोलिसिंग करायला लागले. आणि कोणता पोलीस आडवा येतोय, काय येतोय आम्ही म्हणजे त्याचं म्हणणं आहे की आम्हाला जाऊ दे आतमध्ये. ट्रिपल सीट बसून हे केसाचे झुपके वाळून तिथं आतमध्ये घुसतायत आणि दुसऱ्या दिवशी मग ते आंबेडकरवाद या नावाखाली जय भीमचा नारा देत तिथे काठ्या घेऊन तिथे मॉरल पोलिसिंग करतायत. हे कुठलं संविधानिक कृत्य आहे? आणि अशा याच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, करू शकत नाहीत, कारण की त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्याच पोराचा व्हिडिओ आहे हे सगळा आंबेडकरी समाज तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होईल. तर अशा ठिकाणी मानव अधिकार आयोगाने बोलायला पाहिजे की पोलिसांनी कठोर सगळ्यांना म्हणजे मॉरल पोलिसिंगचा अधिकार कोणाला नाहीये. तुम्ही म्हणाल की बजरंग दलच्या बाबतीत तर मी त्याच्याबद्दल सुद्धा बोललेलो आहे याच्या आधी, की हे जे कपल्सला पकडून मारहाण करणे ही जी मॉरल पोलिसिंग आहे, बेसिकली हे तुमच्या घरातून सुरू झालं पाहिजे. तुमच्या मुली तशा पद्धतीनं वर्तन का करतायत? त्यांना मारून झोडून आणि तिर्राईत व्यक्तींना मारून झोडून त्या काही संस्कारात येणार नाहीयेत. तर पहिले बेसिक आपलं जे आहे समाजाचं स्ट्रक्चर सुधारलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे कुठलं फ्रेमवर्क नाहीये, आपल्याकडे कुठलाही प्रोग्राम तयार नाहीये. असं मारून झोडून लोकांना संस्कार दिला जात नसतो, असा धर्म लादला जाऊ शकत नसतो. आज दीक्षाभूमीपासून तशा कित्येक याच्यावर ह्याच थीमला फॉलो करत स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी तिथे सुद्धा कपल्सला मारहाण केल्या जाते आणि मॉरल पोलिसिंग तिथे केल्या जाते. हे काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी तशा सूचना तिथे दिल्या पाहिजेत. हे काम छपरी पोरांचं नाही आहे हातात काठ्या घेऊन तिथे जाणे. तुम्हाला दिंड्या काढण्याची इतकी समस्या आहे, तर ज्या लहान मुलांच्या दिंडी काढण्यात आल्या, ज्याचे व्हिडिओ सुद्धा मी हे केले, त्याच्यावर मानव अधिकार आयोग तिथे पट्ट्या बांधून असतं का डोळ्याला? आणि त्याच्यावर बऱ्याच जणांनी, बऱ्याच इन्फ्लुएन्सरनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, की तुम्ही जय भीम म्हणत कोणाची दिंड्या काढून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नेऊन त्याला मारहाण करून त्याचं तोंड फोडून त्याला काठ्याने आणि पट्ट्याने जर का बळवताय आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन कुठल्याही पद्धतीची कारवाई करू शकत नाही, तिथं मानव अधिकार आयोगाने तोंडात बोळा कोंबलेला असतो का? अशा पद्धतीच्या घटना जेव्हा समाजात घडत आहेत तेव्हा मानव अधिकार आयोग कुठे गेलेला आहे? मानव अधिकार आयोगाच्या कुठल्याही जर का कर्मचाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जात असेल किंवा कुठल्याही अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जात असेल तर त्याने फक्त इंस्टाग्रामवर #भीमटोला म्हणून त्याने सर्च करावं आणि त्या तिथल्या घटना कुठल्या मानव अधिकार आयोगामध्ये बसतात याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही मानव अधिकार आयोगाला स्पष्टीकरण मागू शकत नाही. आज जिथे महाराष्ट्राला एन्काउंटरची गरज आहे, जिथे गुन्हेगारांचं एन्काउंटर व्हायला पाहिजे, तिथे तुम्ही पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करताय. मुंबईची गुन्हेगारी 2001 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 94 एन्काउंटर झालेले आहेत मुंबईमध्ये. आज विचार करा तुम्ही की रवींद्र आंग्रे असतील, प्रदीप शर्मा असतील, दया नायक असतील, त्यांच्यावर काहीही आरोप असो, त्यांनी तिकडे काहीही केलेलं असो, त्यांना किती वेळा निलंबनाचा सामना करावा लागला असो, पण आज जर का 2001 मध्ये त्यांनी काही चोरा न सोडून संन्यासांना फाशी दिलेली आहे का? त्यांनी काही कुठल्या व्हाईट कॉलर लोकांना मारलेलं आहे का? काही काही घटना आहेत तशा सुद्धा, त्यांची सुद्धा चौकशा चाललेल्या आहेत. जसं की अलीकडे ते सचिन वाजेवर जो आरोप लागलेला आहे. तर तशा जर का घटना अपवाद वगळता जेव्हा सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्ड इतकं पीकवर होतं, त्यावेळी त्या मुंबई अंडरवर्ल्डला कंट्रोल करण्याचं काम सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी समाजामध्ये एक समतोल निर्माण करण्यासाठी पोलिसांना काही तुम्हाला हक्क द्यावे लागतात, काही तुम्हाला अधिकार द्यावे लागतात. जर सगळं आपण न्यायव्यवस्थेच्या हवाले जर का सोडलं की पोलिसांचं काम फक्त गुन्हेगारांना पकडून न्यायालयासमोर उभं करणं आहे, मग पुढे न्यायालयाचं काय काम आहे हे सुद्धा मानव अधिकार आयोगाने सांगावं. की त्या आरोपीला जमानतीवर सोडावं जेणेकरून त्याने बाहेर निघून 6 खून केले पाहिजेत. अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या न्यायालयाची आहे किंवा तिथे फाशीच्या आरोपीला तुम्ही शालेय साहित्य पुरवून जर का त्याला शाळा शिकवताय, अशा पद्धतीची जर का प्रिव्हिलेज, अशा पद्धतीची सुविधा जर का तुम्हाला आतमध्ये ज्यांना द्यायची असेल, शिक्षा भोगत असलेल्या तिथल्या कैद्यांना जर का तुम्हाला अशा पद्धतीची ट्रीटमेंट द्यायची असेल, अशा पद्धतीची वागणूक द्यायची असेल, तर कोण आहे असा व्यक्ती की ज्याला तुरुंगात जायची भीती वाटेल? तर पहिले सर्वात आधी जर का व्यवस्था सुधारली पाहिजे, तर ती आपली सुधारणा ही आपल्या न्यायव्यवस्थेत झाली पाहिजे. लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास बसला पाहिजे आणि न्यायालयांनी सुद्धा, न्यायपालिकांनी सुद्धा कुठेतरी विवेकाचा वापर करत समोरच्याचं सुद्धा ऐकून घेत कशा पद्धतीने हा खटला चालतोय, कशा पद्धतीने पहिली गोष्ट ते न्यायालयाच्या आतमधलं जे वातावरण आहे
ते वातावरणच मुळात असं आहे की तिथे सज्जनांवरच अन्याय होणार का काय, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती आतमध्ये करून ठेवली आहे. तिथे गुन्हेगाराला भीती नाहीये, पण तिथे सज्जनाला मात्र गेल्यानंतर भीती आहे. कारण की तिथे जर का तुम्ही तोंड उघडलं तर सर्वात पहिले तुम्हाला विचारतात, तू आम्हाला कायदा शिकवतो का? तुम्ही गप्प राहा. न्याय म्हणजे तुम्ही कोर्टाचा अवमान करत आहात. ते काय म्हणतात त्याला, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तुमच्यावर लावलं जातं. तिथे सगळे दुनियाभराचे कोड ऑफ कंडक्ट तुम्हालाच फॉलो करायचे असतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी बदलल्या पाहिजेत. आणि ह्या बदलत नसतील तर पोलिसांना सुद्धा समाजामध्ये व्यवस्था ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल, काहीतरी हातपाय हलवावे लागतील. समस्या आपल्या देशाची अशी झालेली आहे मित्रहो, की आपल्याला आपली पुढची जी आपली पिढी आहे, त्याला आपण समाजात सोडत असताना तुम्ही त्यांना संस्कार देण्याचा जर का प्रयत्न केला, तुम्ही त्यांना धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला, तर 50 लोक आडवी येतात. ते धर्माच्या विरोधात भाष्य करतात, ते कुठेतरी रामच नाकारतायत, कुठेतरी संस्कार नाकारतायत. शाळा महाविद्यालयांनी विद्यालयांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. तिथे ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातंय, ज्या पद्धतीने आधुनिकतेच्या नावाखाली व्यभिचाराला शाळेमध्ये शिकवले जाते, व्यभिचार शाळेत शिकवले जातोय, त्याच्या विरोधात तुम्ही भाष्य सुद्धा करू शकत नाही. अनुराधा पौडवालने जर का विवाह संस्थेवर भाष्य करताना LGBT वर जर का भाष्य केलं, तर त्या बाईला इतकं ट्रोल करण्यात आलं, इतक्या शिव्या घालण्यात आल्या, आणि ते सुद्धा मीडियाने घातलेले आहेत. मीडियाने ठरवून ठेवलेलं आहे की पुढे आम्हाला अशा पद्धतीचा समाज हवा आहे. ओपन रिलेशनशिप हवी आहे, सिच्युएशनशिप हवी आहे, लिव्ह इन रिलेशनशिप हवी आहे, आम्हाला लग्न संस्था बुडवायची आहे, हे ठरवून ठेवलेलं आहे मीडियाने. आणि हे सगळं मीडियाने ठरवून ठेवलेलं असताना त्या पद्धतीचे बातम्या, त्या पद्धतीच्या वेब सिरीज, त्या पद्धतीचे टीव्ही सिरियल, त्या पद्धतीची साहित्य निर्मिती जर का होत आहे, म्हणजे जर का निवेदिता मेनन सारखी अशा शिक्षिका या देशामध्ये हजर आहेत की जे या देशाबद्दल भाष्य करत असताना या देशाला मनहूस देश असा म्हणून संबोधतात, तरी त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई आपण करू शकत नाही. म्हणजे केवळ आपण खुर्चीत बसलेलो आहे, पण सत्ता आजही तेच राबवत आहेत. अशा भविष्यामध्ये, अशा वातावरणामध्ये आपल्याला पुढच्या पिढीला जर का टाकायचं असेल, तर सुसंस्कृत आणि सभ्य समाज बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि आपल्या खांद्यावरती असताना या देशातल्या सुसंस्कृत समाजाने एकत्र येऊन या असभ्यतेच्या विरोधात, व्यभिचाराच्या विरोधात, या सांस्कृतिक दहशतवादाच्या विरोधात आपण कुठेतरी कारवाई केली पाहिजे, कुठेतरी आपण एका ठामपणे उभं राहिलो पाहिजे. हे करत असताना न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन आणि सरकारकडून आपल्याला काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करत असताना सज्जनांचं राज्य असलं पाहिजे, सदरक्षणाय खलनिग्रहाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य पूर्ण झालं पाहिजे. यासाठी आपण पूर्ण पाठिंबा पोलिसांना देणं आवश्यक आहे. असं करत असताना पोलिसांनी कुठेतरी जिथे एन्काउंटरची गरज असताना तिथे ते धिंड काढत आहेत, आणि त्याच्यातही मानव अधिकार आयोग जर का मध्ये येऊन त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे, तर आपण आपल्या पुढच्या भविष्यासाठी काय, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी आपण काय करतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळी मी या धिंड या प्रकरणाच्या विरोधात बोलत असताना मी एक शब्द वापरायचो की सगळ्या धिंडी ह्या हिंदू गुन्हेगारांच्याच निघतात. तुम्ही बघा, मग त्याच्यावर ह्या रहमान शेखची जेव्हा धिंड काढली, या सुलतान रहमान शेखची, तेव्हा लगबगीनं माझ्या एका मित्रानं मला मेसेज करून सांगितलं की बघा पाटील, हे बघा, या सुलतान शेखची सुद्धा धिंड निघते. असं काही नाही की हिंदूंच्याच नाही, पण त्या सुलतान शेखची धिंड निघाल्याबरोबर मानव अधिकार आयोग जागृत झाला. त्याच्या आधी इतक्या हजारो धिंडी निघाल्यात, त्याच्यावर कधी मानव अधिकार आयोगाने कधीच भाष्य केलं नाही. ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला हे करणं आवश्यक आहे, फोकस करणं आवश्यक आहे. अगेन ते की मुसलमानांवर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, बरोबर सुलतान रहमान अशी नावं आल्यानंतरच मानव अधिकार आयोगाला का जाग येते, हाही मुद्दा विचाराधीन आहे. याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून समाजाने निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला नेमकं जसं मी सांगितलं की आता या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली याचा बिहार वाचवायचा असेल, तर कुठेतरी ती एन्काउंटर परंपरा परत आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजली पाहिजे. याचा प्रयत्न करायचा सोडून जर का आपण दिंडींना विरोध करत असू आणि मानव अधिकार आयोग तिथे लुडबुड करत असेल, तर या देशाचं, या महाराष्ट्राचं, पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं काही खरं नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.